श्री स्वामी समर्थ। मी पल्लवी, माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशती पाठाबद्दल। त्याचे नियम काय आहेत, कधी करायचा, कोणी करायचा, कसा करायचा, याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे काय? दुर्गा सप्तशती पाठाचे एकूण 13 अध्याय असतात। या 13 अध्यायाचा मिळून एक पाठ होतो। असं नाही की आपल्याला रोज एक अध्याय वाचायचा। हे 1 ते 13 अध्याय आपल्याला रोज पठण करायचे आहेत, रोज वाचायचे आहेत। एकाच जागेवरती बसून कोणाशीही न बोलता, कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न येता हे पाठ आपल्याला करायचे आहेत। ज्या दिवशी नवरात्री उत्सव चालू होतोय, ज्या दिवशी नवरात्री चालू होत आहेत ते दसऱ्यापर्यंत हे पाठ आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत। हे पाठ ज्यांना कोणाला काही इच्छा असेल, कोणाचं लग्न जमत नसेल किंवा अदर काही घरातल्या अडचणी असतील, त्या सॉल्व व्हाव्यात या इच्छेने सुद्धा कोणी हा दुर्गा सप्तशतीचा पाठ अगदी मनापासून करतात। याची फलप्राप्ती ही नक्की मिळतेच। याचा अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा यावर्षी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण तुम्ही अगदी मनापासून करू शकता। तर आपण जाणून घेऊयात याचे नियम काय आहेत। दुर्गा सप्तशती हे वाचताना ज्या दिवशीपासून आपण संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे पठण करतोय, 9 वेळा 14 वेळा ज्याच्या इच्छेप्रमाणे, ज्या दिवशी आपण चालू करतोय त्या दिवशी ज्या टायमाला तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचायला बसणार आहात त्याच टायमाला तुम्ही दररोज दसऱ्यापर्यंत दररोज त्याच टायमाला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पठण करायचं आहे। त्याचबरोबर पुढे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। कुणीही घरामध्ये मांस, मच्छी, नॉनव्हेज खाता कामा नये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुर्गा पठण करण्याच्या आधी चांगली स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे आहेत। शुचिर्भूत व्हायचं आहे, आंघोळ वगैरे व्यवस्थित करून। तुम्हाला जर पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला जर करायचं असेल तर वेल अँड गुड, कारण ब्रह्ममुहूर्ताला केलेली गोष्ट कधीही फलप्राप्ती ही मिळतेच मिळते। त्यामुळे तुम्ही शक्यतो या सगळ्या गोष्टीचं पालन करा या नवरात्री उत्सवामध्ये। आणि त्याचबरोबर मी सुद्धा दररोज ऑनलाईन येणार आहे। ज्या दिवशी आपण पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत रोज दुर्गा सप्तशतीचं पठण लाईव्ह करणार आहोत। तरी ज्या गृहिणीला, ज्यांना कुणाला जर पठण करायचं असेल तर तुम्ही जरूर करू शकता। आदल्या दिवशी मी टायमिंग सांगेल की कोणत्या टायमाला आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करणार आहोत। तर तुम्ही जरूर ऑनलाईन येऊन दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता। आणि माझ्याकडे जे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बीज मंत्रात्मक साधना म्हणजे जे एकूण 13 अध्याय आहेत त्याचे बीज मंत्र, त्या 13 अध्यायामधले ते बीज मंत्र आहेत माझ्याकडे। आपण म्हणतो ना की पुस्तक वाचायचं ज्या मूळ बीज म्हणजे काय असतं, मूळ, मग त्या मुळाचं सारच माझ्याकडे आहे। तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी प्लीज संपर्क साधावा। श्री स्वामी समर्थ। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आणि तुमचे अनुभव काय असतील या दुर्गा सप्तशती पठण करून झाले